कसे आहेत मित्रांनो, मजेत आम्ही तुमचं स्वागत म्हणून आलो एक नवीन व्हिडिओ. हाय गाईज. मॉर्निंग इन कोल्हापूर महालक्ष्मी मार्केट. इथे आता सध्याचा जो नाश्ता आहे तो इथे भेटतो आपला थालीपीठ आणि आप्पे. इकडचं फेमस आहे. आमची ठरलेली देशी अंडी बनली त्यांच्याकडं आजींकडं. आणि इथं असे यात्री लॉज आहेत, पण तुम्ही पर्सनल घेऊन राहा मी तर बोलेन, कारण का थोडे तर इथं थालीपीठ वगैरे चहा. मॉर्निंग इन कोल्हापूर. तर आता आम्ही चाललोय कोल्हापूरला, जे कोल्हापूरलाच आहे. तरी आम्ही आता ज्योतिबाला वरती डोंगरावर, ते आमचं दादा आराध्य दैवत आहे फॅमिलीवाला. तर स्टेट येऊन जातो, त्या गाडीत बसतो, गाडी गेली आणि मग तिथून बाळूमामांच्या तिकडे जाणार आहे. आणि त्यानंतर अजून एक काहीतरी आहे तिकडे फिरणार आहे. तर मला ज्योतिबाच्या नावानं सांगतो. ज्योतिबाचा डोंगरचा ज्योतिबा दिवस केदार ज्योतिबा. आता आपल्या ज्योतिबाचा घाट चालू आहे. ते फक्त गावालाच बघायला भेटत आहे. आता आम्ही पोहोचलोय इकडे पार्किंग मध्ये. इथे आतमध्ये आमचे गुरुजी राहतात. गुरुजींच्या घरी जाणार, त्यांच्यासोबत तो नैवेद्य घेऊन आम्ही मंदिरात चाललोय. तर आज गर्दी आहे जरा इथं. असतं बाई, मंगळवार आज. आता गुरुजी चाललेत आणि गुरुजींच्या मागं आम्ही पण चाललोय. आता नैवेद्य दाखवायचा आहे आतमध्ये. हा ज्योतिबाचा डोंगर, गुरुजी आणि सगळे चालले होता. चला स्टे ट्यून. आणि आता हे मंदिर चालू झालंय. आता ह्या दरवाजातून आपण आतमध्ये जाणार आहोत. तर पहिले जरा थोडं असं सामान घ्यायचं, गुलाल वगैरे, आणि हा प्रवेशद्वार आहे, तिथून आतमध्ये जाऊ. बोला ज्योतिबाच्या नावानं सांग बरं. आता मंदिरात जाऊया. आणि आता लय लाईन आहे आज. आता गुरुजींसोबत येत त्यामुळे विषय कसा आहे गुलाल कसं आहे बघा. मला ज्योतिबाच्या नावानं सांग भले. ऐसा ऐसा कसं आहे मंदिर. तो फ्रंट गाडी फुल गुलाची उधळण. आणि आज लई गर्दी आहे. इथं शाळेची ट्रिप पण आली त्यांना थोडं. हे सगळे व्हाईट कॅप वाले सगळे शाळेची ट्रिप. आमच्या पण शाळेची यायची पहिले इकडेच कोल्हापूर. चौथी वाचनावर सांग भलं. गुलाल गुलाल गुलाल. पाया पडा देवाच्या आव्हानी करून जायचं देवाला. जातो
पालखी सगळ्या दगडाचं बांधकाम आहे इथं पण. स्टॅच्यू. आता हा मेन गाभारा आहे ज्योतिर्लिंग प्रसन्न ज्योतिबांचा. त्या आतमध्ये जायचं आपल्याला. गर्दी 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 आहे आज फुल गर्दी आहे. ज्योतिर्लिंग प्रसन्न ज्योतिबाच्या नावाने सांग हा दरवाजा. मंदिरात आतला गाभारा ज्योतिबांचा. आहे मुख्य प्रवेशद्वार ज्योतिबांचा. दख्खन दरवाजा नगरखाना. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. आता आपलं दर्शन वगैरे झाले आणि आता जेवण वगैरे पण आता निघतोय ज्योतिबाच्या डोंगरांवर. आता खाली दुसरीकडे मेटकी इथं बाळूमामाचं स्थान आहे तिकडे जाणार आहे आता. स्टेडियम बघा कर्नाटकमध्ये बाळूमामांची गुरुजी ज्यांना बाळूमामा नाही बाळूमामांना जन्मेश्वर त्यांचं हे स्थान आहे. चला स्टे ट्यून. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. चला. तर हेच ते स्थान आहे श्री हालसिद्ध नक्षत्र वाचीवाडी. चप्पल काढू हे शर्ट. ओपनच आहे मंदिर असं काही हे नाही इथं. दाखव. पावती असं छत्र आहे. याचं डिझाईन आलास सिद्धनाथ प्रसन्न असं देव आहे. तर हे होते बाळूमामांचे गुरु सिद्धनाथ आणि हे त्यांचं स्थान आहे. तेवढी गर्दी नाही कारण ते जेवण जास्त कोणाला माहिती नाही. मंदिरात एंट्री करतोय आपण बाळूमामाच्या नावानं. सांग भलं. थोडीशीच गर्दी आणि मंदिर आहे बाळूमामांचं. सगळी लाईन. हे बघा ते लोक तिथं काय करतात असं खूप काय लोक. तर मित्रांनो हे जे देवस्थान आहे इथं बाळूमामा प्रकट झालेले. हे मितके नाव गावाचं नाव आहे आणि तिथं बाळूमामा प्रकट झालेले आणि तिथून ते पुढे आत्मापूर या ठिकाणी गेलेले समाधी घेण्यासाठी. तेच गाणे सुप्रसिद्ध मितगे मूळ क्षेत्र. स्थापना 1932. ते स्टेडियम. आता बाळूमामांचं अजून एक मंदिर आहे आता त्यांच्या फॅमिलीचं तिथे दाखवतो.
तर मित्रांनो आता आपण मंदिर बघितलं. आता हे मंदिर आहे बाळूमामांच्या त्यांच्या बायकोचं. तर बघा हे मंदिर आहे तिथं आणि इथं सगळे त्यांचंच उभारलं वाटतं सगळं शेळ्या नेताना असं. श्री सद्गुरू बाळूमामा माता सत्यवा देवी यांचा वाडा तेव्हा इकडे पुढे बाळूमामा आणि इकडे या देवी आणि हा एंट्री गेट आहे यांचा. हे बघा ही बाळूमामा आणि हा एंट्री गेट. आपण एंटर करू यांच्या वाड्यामध्ये. चपला नाही काढल्या अजून. चला दाखवू स्टेज. मंदिरात मा नाही आहे त्यामुळे मूर्ती नाही दाखवू शकत पण मंदिरात त्यांचा एंट्री गेट आहे. त्यांच्या आतमध्ये जायचं आहे. बघूचा कॅमेरा अलाउड असला तर दाखवेल नसेल तर नाही. खांबे ह्याला गोल फिरायचं असतं. स्टेजिंग मंदिराच्या आतमध्ये अशी लाकडामध्येच मंदिर आहे देवी पण ते मेन फोटो काढता येत नाही. सॉरी स्टेज कंटिन्यू. तर हे आहेत बाळूमामा आणि या आहेत आई. हा त्यांचा एक रिअल फोटो बोलता येईल तुम्हाला. आतमध्ये अशी मूर्ती असेल डिटो तसंच आहे. हे बाळूमामा आणि हा आई स्टॅच्यू आणि हे दत्ताचं मंदिर आहे इथं. तिथं त्याच्या आतमध्ये तिने फोटो लावले. बाळूमामा हे बघा इथून चालू होते. बाळूमामा आहेत. बाळूमामा आणि असं मागं आई आहेत. असं त्यांनी स्ट्रक्चर बनवलं पूर्ण मंदिरात. आता सगळे मध्येच भडकले. डायरेक्ट बोलतात की रंकाळ्याला हॉटेलपासून चालत होतं. टोपी पकड आणि टोपी पकड आहे कोल्हापूरचं सी फिश. रंकाळा लेक. पाणी पण एकदम आहे शांत. मस्त बनवलं तरी पण पूर्ण तिथपासून ते तिथपर्यंत. तर हा व्हिडिओ आता काय जेवायचा जायचं. स्टे ट्यून, लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास की लहान बाळा. ट्रेनचं तर तिकीट नाही भेटलं तर आपण बसने घरी चाललोय. आणि आपली बस आहे वैभव ट्रॅव्हल्स जी आपल्याला डायरेक्ट बदलापूरपर्यंत सोडतात. डायरेक्ट बदलापूर. चला सिया. आता 9:30ला उतरलो. आता आपल्याला बस मॅगडीच्या इथं सोडून गेले आणि आता घरी जायचंय. चला स्टे ट्यून.